हॅलो. रात्रीच्या तुफान पावसानंतर सकाळी मस्त अशी गरमागरम शेवयाची खीर बनवली होती नाश्त्याला, ती खाल्ली. आणि त्यानंतर दुपारी थोडं बाहेर जायचं होतं म्हणून असं आवरलं होतं. बाहेर जाऊन आले आणि एका लॉंग व्हिडिओचा इंट्रो शूट करायचा राहिला होता. म्हणलं आता आवरलेच तर लगेच व्हिडिओचा इंट्रो शूट करून घ्यावा. दुपारी ते येताना बघा सगळा किराणा घेऊन आले होते. आता पावसाच्या आधी सगळा किराणा भरायचा होता, तर सगळा किराणा घेऊन आले होते. तर मला त्यांचं इतकं कौतुक वाटलं ना, कायच सांगू. मी काहीही त्यांना सांगितलं नव्हतं काय संपलंय काय आणायचं आहे, तरीही ते सगळा किराणा घेऊन आले होते. आणि त्यांनी एकट्यांनी किराणा माल आणि मंडई दोन्ही गोष्टी घरी घेऊन आले, तर मला खूपच त्यांचं कौतुक वाटलं. आणि बघा पप्पांनी आजसुद्धा खूप आंबे दिले होते, आणि हापूस आंबा आणि घरचा आंबा म्हणजे एकच नंबर. संध्याकाळी थोडंसं बाहेर गेले होते आणि तिकडून बघा नंतर बाहेर गेले मम्मींकडे, आणि इतका तुफान पाऊस चालू झाला ना की बस. काय हा पाऊस आहे ना, दिवसभर काही पडत नाही आणि रात्रीचा तुफान पाऊस पडतो. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. इकडे थोडी जास्त झाडे, तर वाऱ्याने झाडं इतकी जास्त हालत होती ना, खूप भीती वाटत होती. आणि पावसाने खरंच काल त्याचं रौद्र रूप दाखवलं. सगळीकडे पाण्याची डबकी झाली होती. शेजारच्या रानातसुद्धा सगळं पाणी झालं होतं. संध्याकाळी घरी आल्यानंतर मी मस्त अशी चिकनची बिर्याणी बनवली आणि त्यासोबत रस्सा. दोघांमध्ये एक भाकरी बनवली आणि मस्त असं जेवण केलं. चला भेटू पुन्हा. बाय.